नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. मी हा जो चॅनल चालू केला होता हा काही दिग्गज लेखकांच्या कथा तुमच्यापर्यंत पोचाव्यात या हेतूने हा स्टोरी टेलिंगचा म्हणजे कथा वाचनाचा हा चॅनल मी उघडलेला होता. परंतु माझ्या असं लक्षात आलं आणि माझ्या वाचनात सुद्धा आलं की लेखकांच्या किंवा लेखिकांच्या पूर्व परवानगीशिवाय जर तुम्ही त्यांच्या कथा सोशल मीडियावर वाचल्या तर तुम्हाला कॉपीराईट क्लेम येऊ शकतो. या भीतीने मी काही काळापुरता हा चॅनल स्थगित केला. त्यानंतर प्राध्यापिका सुनंदा पाटील यांचा 5वा कोपरा हे पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्यांच्याशी मी फोनद्वारे संपर्क साधून त्यांची एक कथा या चॅनलवर वाचली. जसा मी प्राध्यापिका सुनंदा पाटील यांच्याशी संपर्क साधला त्याचप्रमाणे सुधा मूर्ती यांच्याशी मेलद्वारे संपर्क साधला. त्याची सीसी अनुवादिका लीना सोहनी यांना केली. त्यांचं मला असं प्रत्युत्तर आलं की सध्या सुधा मूर्ती खूप व्यस्त असतात, त्यामुळे या संदर्भात माझं त्यांच्याशी कदाचित बोलणं होणार नाही. हे समजल्यानंतर मी त्यांची पुस्तकं वाचायचं धारिष्ट्य केलं नाही. कारण जर मी त्यांची पुस्तकं त्यांच्या परवानगीशिवाय वाचली तर कॉपीराईट क्लेम येऊ शकतो आणि मी केलेले हे सगळे कष्ट वाया जाऊ शकतात. त्यामुळे हा चॅनल मी काही काळापुरता स्थगित केला होता. चॅनल चालू करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे तुम्ही लोकांनी माझ्या वाचलेल्या कथांना भरभरून दिलेलं प्रेम. हे प्रेम पाहून मला पुन्हा हा चॅनल चालू करण्याची आत्यंतिक इच्छा झाली आणि त्यामुळे सुधा मूर्तींच्या पूर्व परवानगीशिवाय आज त्यांची एक कथा मी तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि त्यासाठी मी सुधा मूर्तींची या चॅनलद्वारे माफी मागत आहे. कथेचं नाव आहे वात्सल्य. लीला माझ्या ऑफिसात बरीच वर्षे कामाला होती, पण मला तिच्याविषयी विशेष काही माहिती नव्हती. मला तिच्याविषयी एकच गोष्ट माहीत होती. त्या वर्गातील बऱ्याचशा स्त्रियांसारखीच तिची स्थिती होती. तिच्या नवऱ्यानं तिला टाकलं होतं आणि तो दुसऱ्या बाईच्या नादी लागला होता. लीलाला 3 मुली होत्या. लीला कष्टाळू आणि अत्यंत प्रामाणिक होती. ती अबोल होती. नेहमी वेळेवर हजर असायची. मी बरेच वेळा माझ्या कामात गर्क असल्यामुळे तिच्या खाजगी आयुष्याविषयी तिला कधी प्रश्न विचारले नाहीत. एक दिवस अचानक लीला माझ्यासमोर येऊन उभी राहिली. मला फार नवल वाटलं. ती बराच वेळ घुटमळली. नंतर हलक्या स्वरात कुजबुजली, मॅडम, मला तुमच्याकडून 20,000 रुपये उसने मिळतील? बोलता बोलता तिनं एक मळक्या फडक्याची पुरचुंडी काढून माझ्या पुढ्यात ठेवली. मला काही कळेना. लीला, तुला एवढे पैसे कशाला हवेत? काही खास कारण? तिच्या 2 मुलींची लग्न झालेली होती आणि त्या आपापल्या संसारात रुळल्या होत्या याची मला कल्पना होती. होय मॅडम, माझ्या मुलीला कॉलेजात शिकायचंय, त्यासाठी मला पैसे लागणार आहेत. त्या पुरचुंडीत काय आहे? मी कुतूहलानं विचारलं. त्यावर ती काही बोलली नाही. शेवटी मीच ती उघडली तर आतून 2 जुन्या झिजलेल्या सोन्याच्या बांगड्या निघाल्या. हे काय लीला? माझ्याकडे देण्यासारखी ही एवढीच ठेव आहे. माझी मुलगी खूप हुशार आहे. तिला कॉलेजमध्ये जाऊन शिकायचंय. तिची इंजिनियर होण्याची इच्छा आहे. आपल्या मुलीविषयी बोलताना लीलाच्या आवाजात अभिमान होता. माझ्या आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की प्रत्येक आईला आपलं मूल हे सुंदर आणि बुद्धिमान वाटतं. मी ठरवलं आपण प्रत्यक्ष लीलाच्या मुलीशी बोलून काय तो निर्णय घ्यायचा. लीला, त्या बांगड्या आधी परत घे पाहू. मी काय सावकार आहे का? मी तुझ्या मुलीशी बोलेन आणि त्यानंतर जर माझी खात्री पटली तर मी स्वतःच तिची फी भरेन. तिला मार्कलिस्ट घेऊन माझ्याकडे पाठव. लीला ते ऐकून एकदम गप्प झाली. तिनं आपल्या मुलीला माझ्याकडे पाठवून देण्याचं मान्य केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसात आले तर एक साध्या कपड्यातली गोड आकर्षक मुलगी माझी वाट पाहत बसली होती. एखाद्या मळक्या फडक्यात गुंडाळलेल्या हिरकणीसारखी ती मला भासली. तिचा चेहरा बुद्धिमत्तेच्या तेजानं उजळून निघाला होता. मी ऑफिसात शिरताच ती नम्रपणे उठून उभी राहिली. ती जेव्हा माझ्याशी बोलली तेव्हा तिचा आवाज खूप गोड आहे हे मला जाणवलं. मॅडम, मी लीलाम्माची मुलगी. माझ्या आईनंच मला इकडे पाठवलंय तुम्हाला भेटायला. माझं नाव गिरिजा. तिनं आपल्या हातातील मार्कलिस्ट माझ्या हातात ठेवली. मी त्यावर ओझरती नजर टाकली आणि थक्क झाले.
तिचा गुणवत्ता यादीतील क्रमांक अगदी थोडक्या गुणांनी हुकला असावा. तिनं बरोबर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजची इतकी प्रमाणपत्र आणली होती की कोणत्याही आईला ती पाहून अभिमान वाटला असता. या अशा गोड मुलीसाठी लीला आपल्या बांगड्या गहाण ठेवायला तयार झाली तर त्यात नवल ते काय. मी परत एकदा तिच्याकडे पाहिलं. ती पहाटेच्या ताज्या दवबिंदूसारखी टवटवीत होती. पांढऱ्या शुभ्र गुलाबाच्या फुलासारखी गोरीपान होती. वर्णानं सावळ्या आणि उंचीनं बेताच्या लीलाची ही एवढी सुंदर मुलगी. मला काही हे कोडं उलगडेना. त्या मुलीशी बोलताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. तिचं आपल्या आईवर निरतिशय प्रेम होतं, तसंच आपल्या बहिणींवरही. मी तिला घरी पाठवून दिलं आणि नंतर लीलाला बोलवून घेतलं. लीला, मी तुझ्या मोठ्या दोघी मुलींना पाहिलं आहे. पूर्वी कधीतरी त्या तुझा जेवणाचा डबा घेऊन ऑफिसात येत असत. पण ही तुझी मुलगी किती वेगळी दिसते नाही? ती फारच सुंदर आणि हुशार आहे. मी तिची फी भरायला तयार आहे. तिने प्रत्येक वर्षी असेच चांगले गुण मिळवले तर मी तिच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा खर्च करीन. ती जर पुढे नीट शिकली तर तिचं नशीब उलगडेल. मी तिच्याशी बोलता बोलता एकीकडे माझ्या टेबलावरची कागदपत्र आवरत होते. अचानक माझ्या लक्षात आलं, लीला नुसती अबोलपणे उभी होती. वातावरणातला ताण कमी करण्यासाठी मी हसून म्हणाले, ती तुझी मुलगी आहे हे सुद्धा खरं वाटत नाही. मी माझी कागदपत्र आवरतच राहिले. 2 मिनिटांनंतर लीला बोलली, मॅडम, मी तुम्हाला खरं काय ते सांगणार आहे, कारण तुम्हाला प्रामाणिकपणा आवडतो. गिरिजा ही माझी सख्खी मुलगी नाही. मी तिला दत्तक घेतलंय. काय? मी आश्चर्यानं थक्क झाले होते. का? या लीलाची परिस्थिती इतकी बेताची, त्यात आधीच्या 2 मुली. असं असताना ज्या आईवडिलांनी आपल्या मुलीला लीलाकडे सोपवलं असेल त्यांच्याबद्दलही मी विचार करू लागले. लीलानं एक निश्वास सोडला. ती एक मोठीच कहाणी आहे. ती म्हणाली, मी तुम्हाला जास्त काही सांगत बसत नाही, फक्त त्याचं सार तेवढं सांगते. खूप वर्षांपूर्वी मी एका तरुण मुलीकडे कामाला होते. ती कॉलेजात शेवटच्या वर्षाला होती. तिचे आईवडील अमेरिकेत होते. ती शिक्षण पूर्ण करून अमेरिकेला परत जाणार होती. मी तिच्या घरी स्वयंपाकाला होते. ती माझ्याशी चांगलं वागायची. तिचं नाव वृंदा. ती जरा खुशाल चेंडू वृत्तीची होती. रूपानं सुरेख होती. तिला पुष्कळ मित्रमैत्रिणी होत्या. सर्वजण नियमितपणे घरी येत. सर्व मंडळी आयुष्याचा आनंद लुटणारी होती. घरात नेहमी दंगा, मस्ती, नाच, गाणी, संगीत असं चालायचं. पार्ट्या तर सारख्याच चालत. एक दिवस सकाळपासून वृंदाचं काहीतरी बिनसलं होतं. मी जरा खोदून चौकशी केल्यावर तिनं मला सांगितलं तिला दिवस गेले होते. तिच्या एका मित्राचंच ते काम होतं. पण त्याला ही गोष्ट कळताच तो सगळी जबाबदारी झटकून आपल्या आई वडिलांकडे परदेशी निघून गेला होता. आता वृंदा खरी संकटात सापडली होती. तिचं इथे भारतात कुणीच नव्हतं. आपल्या आईवडिलांना ही गोष्ट सांगण्याची तिची हिंमत होत नव्हती. तिनं हा गर्भ पाडून टाकण्यासाठी वाटेल तेवढी औषधं घेतली, पण काही उपयोग झाला नाही. वाढणारं पोट काही कोणासाठी थांबत नाही, मग त्या व्यक्तीची जात, पात, धर्म काही का असेना. दिवस झपाट्यानं जात होते. वृंदा चिंताग्रस्त होती. माणुसकीच्या भावनेतून मी तिची काळजी घेत होते. इतर कोणत्याही गर्भवती स्त्रीची घेतली असती तशीच. तिला चांगलं चुंगलं करून खाऊ घालत होते. तिचा व्यवस्थित सांभाळ करत होते. अखेर ती बाळंतीण झाली. तिला मुलगी झाली. तिनं त्या मुलीला माझ्याकडे सोपवलं आणि म्हणाली, हिला कुठल्या तरी अनाथाश्रमात नेऊन सोड. मग वृंदा शहर सोडून निघून गेली. ही कहाणी माझ्याशिवाय कोणालाच माहीत नव्हती. त्या बाळाला पदरात घेऊन मी एका अनाथाश्रमात गेले. पण तिला तिथे सोडून जायला माझं मन राजी होईना. त्यावेळी माझा नवरा मला सोडून गेला होता आणि माझ्या 2 मुलींची जबाबदारी माझ्यावर होती. पण जे काही 4 घास अन्न मिळतंय त्यातलंच या बाळाला घालायचं आणि आपल्याला 3 मुली आहेत असं समजायचं, असं मी मनाशी ठरवलं. तीच ही गिरिजा. म्हणूनच ती इतकी सुंदर आणि बुद्धिमान आहे. लीलानं एवढ्या गरीब परिस्थितीतही जे औदार्य दाखवलं होतं ते पाहून मी थक्क झाले. आम्ही सहसा एखाद्या रुग्ण व्यक्तीला आर्थिक मदत करत नाही. त्याऐवजी हॉस्पिटलला मदत द्यायची असं आमचं धोरण आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना त्यापासून लाभ होतो. पण अगदी अपवादात्मक परिस्थितीत पुरेसा पुरावा असेल तर आम्ही रुग्ण व्यक्तीला मदत करतो. एक दिवस मला भेटायला एक माणूस आला होता.
तो माझ्या सेक्रेटरीशी हुज्जत घालत होता. त्यानं आधी भेटीची वेळ घेतलेली नव्हती आणि तरीही तो मला भेटण्याचा आग्रह धरून बसला होता. मी माझ्या ऑफिसातील काचेच्या खिडकीतून त्या माणसाकडे पाहिलं. मला वाईट वाटलं. मी सेक्रेटरीला म्हणाले, पाठव त्यांना आत. आलेल्या माणसाचं नाव होतं रामप्पा. तो 45च्या घरात असावा. त्याचे कपडे साधे होते. तो सांगू लागला, माझा मुलगा सोमनाथ कॅन्सरचा पेशंट आहे. मी तुमच्याकडे हा अर्ज घेऊन आलो आहे. सोबत प्रमाणपत्र सुद्धा जोडलं आहे. मी एका छोट्याशा खाजगी कंपनीत कारकून आहे. मला त्याच्या उपचारांचा खर्च झेपत नाही. त्याचं ऑपरेशन करायला हवं आहे. त्याचा खर्च 2 लाख आहे. तुम्ही मला काही मदत कराल? मी त्यानं आणलेली कागदपत्र चाळली. त्यानं अर्ज लिहून आणला होता. त्याच्या मुलाला खरोखरच कॅन्सर झाला होता. डॉक्टरांचं लेखी निदान त्यानं सोबत जोडलं होतं. केवळ या 2 कागदांच्या आधारे मी तुम्हाला एवढी मोठी रक्कम कशी काय देणार? असा प्रश्न मी त्याला केला. मी त्याच्याकडे पुराव्यादाखल अजून बरीच माहिती मागितली. मुलाला खरोखर हॉस्पिटलमध्ये दाखल केला असल्याचा पुरावा, त्याच्या ज्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असतील त्यांचे अहवाल, त्याला ज्या हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे तेथील त्याचा नोंदणी क्रमांक इत्यादी. या सगळ्या गोष्टी त्यानं सादर केल्यानंतर एखाद्या डॉक्टरकडून त्यांची शहानिशा करून घ्यायची असं मी ठरवलं. रामप्पा क्षणभर गप्प झाला. नंतर म्हणाला, ठीक आहे, मी उद्या येतो. दुसऱ्या दिवशी रामप्पा एका लहान मुलाला कडेवर घेऊन आला. तो मुलगा अत्यंत अशक्त दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरून त्याला आत्यंतिक वेदना होत असाव्या हे स्पष्टच दिसत होतं. त्याचं पोट फुगून त्याचा नगारा झाला होता. त्याला ॲनिमियाही होता. तो मुलगा फारच आजारी आहे हे पाहता क्षणी लक्षात येत होतं. त्याच्याकडे बघवत नव्हतं. कधीकधी सत्याचा सामना करणंही फार कठीण जातं. रामप्पानं या अशा अवस्थेतील आपल्या मुलाला, सोमनाथला, इथे ऑफिसात आणावं हे मला मुळीच पसंत पडलं नाही. मी त्याच्या अंगावर ओरडले, इथे कशाला घेऊन आलात त्याला? त्याला आणखी त्रास व्हावा अशी इच्छा आहे का तुमची? तुमच्या मुलाला घेऊन या असं मी तुम्हाला कधीच सांगितलं नव्हतं. मी फक्त कागदपत्र बघायला मागितली होती. मॅडम, सगळे कागद जमा करायला 2-3 दिवस लागतील. त्यापेक्षा पुरावा म्हणून मी मुलालाच घेऊन आलो. मला त्याची दया आली. मी त्याच्यासाठी 25,000 रुपयांचा चेक लिहिला. रामप्पा म्हणाला, मॅडम, तुम्ही चेकच्या सोबत एखादं पत्र दिलं तर बरं होईल. ते पत्र दाखवून मी इतर देणगीदारांकडून देणग्या मिळवण्याचा प्रयत्न करीन. एकूण खर्चाची रक्कम फार मोठी आहे ना. तुमच्या नावाला वजन आहे. मला कसंही करून 2 लाख रुपये जमा करायचे आहेत. तसं पत्र देण्यात काहीच अडचण नव्हती. मी त्याची विनंती मान्य करून त्याला तसं पत्र दिलं. रामप्पाने माझे मनापासून आभार मानले. आता ताबडतोब मुलाला हॉस्पिटलमध्ये भरती करतो आणि ऑपरेशन झालं की तुम्हाला ताबडतोब फोन करून कळवतो, असं आश्वासन देऊन तो निघून गेला. काही दिवस लोटले. मी रामप्पाविषयी सगळं विसरूनही गेले. त्यानंतर एका वर्षाने मला त्या रामप्पाच्या केसची आठवण झाली. त्यानं त्या दिवसानंतर फोनही केला नव्हता. काही कागदपत्रे वा अहवालही पाठवले नव्हते की देणगीच्या रकमेची पोचपावतीही दिली नव्हती. त्यानं ज्या हॉस्पिटलचं नाव घेतलं होतं त्या हॉस्पिटलला मी फोन केला. सुमारे वर्षभरापूर्वी सोमनाथ नावाच्या कॅन्सरच्या रुग्णावर काही उपचार, शस्त्रक्रिया झाली होती का याची चौकशी केली. हॉस्पिटलच्या लोकांनी जुन्या नोंदी तपासून पाहून असं सांगितलं की अशा प्रकारचा कोणीही पेशंट भरती झालेलाच नव्हता. मला रामप्पाविषयी वाईट वाटलं. कदाचित 2 लाख रुपये जमा करणं त्याला जमलं नसेल. त्यापेक्षा आपणच त्याला ती रक्कम दिली असती तर त्याला आपल्या मुलाचं ऑपरेशन करून घेता आलं असतं, असंही मला वाटलं. मला नाही तरी एकदा रामप्पाची भेट घ्यायचीच होती. त्यानं आपला पत्ताही दिला होता. तेव्हा मी थेट त्याच्या घरी गेले. मी न कळवता गेल्यामुळे घराला कुलूप होतं. घर चांगलं 3 मजली होतं, अत्याधुनिक पद्धतीनं बांधलेलं. बाहेर पोर्चला सुद्धा ग्रॅनाइट बसवला होता. त्या भागातलं सर्वात सुंदर घर होतं ते. नाहीतरी मी एवढ्या दूर गेलेच होते. निदान शेजाऱ्या पाजाऱ्यांशी बोलून सोमनाथविषयी काही माहिती मिळते का ते पाहावं म्हणून मी पलीकडच्या घराचं दार ठोठावलं. शेजाऱ्यांना माझ्याविषयी खूप कुतूहल वाटलं. मी सोमनाथची चौकशी करत त्यांच्याकडे गेल्याबद्दल त्यांना फारच आश्चर्य वाटलं. ते बोलायला चांगले होते. त्या घरात एक म्हाताऱ्या आजी होत्या. त्या भरपूर बोलू लागल्या. माझ्याशी संबंध नसलेल्या गोष्टी सुद्धा सांगू लागल्या. मला पण त्यांच्याशी बोलताना खूप मोकळेपणा वाटला.
मी त्यांना म्हणाले, सोमनाथ आणि रामप्पा कुठे आहेत? अहो, सोमनाथला जाऊन 6 महिने झाले. ते ऐकून मला धक्काच बसला. सोमनाथचं ते दुखणं रामप्पाच्या चांगलंच पथ्यावर पडलं. अहो, कुणीतरी मोठ्या बाईंनी त्याला 25,000ची देणगी तर दिलीच, पण सोबत एक पत्रही दिलं. त्या पत्राच्या आधारे रामप्पानं वाटेल तेवढे पैसे गोळा केले. 6 महिन्यात त्यानं 8 लाख रुपये जमवले. त्यानं नवीन घर बांधलं आणि रिक्षाचा धंदा सुरू केला. आता तो चांगला श्रीमंत झालाय. आणि सोमनाथचं काय? त्याचं ऑपरेशन झालं की नाही? त्याचं ऑपरेशन करून घ्यायला रामप्पा काय वेडा होता का? त्याला सोमनाथची काहीच पर्वा नव्हती. शेवटच्या दिवसात तर तो त्याला कडेवर घेऊन पैसे गोळा करायला जायचा. बिचारा सोमनाथ. त्याचे फार हाल झाले आणि अखेर तो घरातच गेला. त्या म्हाताऱ्या आजी एवढं खुलेपणाने बोलल्या म्हणून त्या घरची माणसं अस्वस्थ झाली. त्यांनी त्या आजींना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला, पण त्या गप्प बसायला तयार नव्हत्या. मला काय कारण आहे ही गोष्ट लपवायचं? मी नाही कोणाला घाबरत. मी त्या बिचाऱ्या सोमनाथला त्याच्या जन्मापासून पाहिलं होतं. बिचारा, किती हाल झाले त्याचे मरताना सुद्धा. जाऊ दे, आता माझी वर्ष भरली आहेत. या वयात जर मी खोटं बोलले तर देव मला कधीच क्षमा करणार नाही. माझ्या भेटीचा उद्देश साध्य झाला होता. मला सोमनाथबद्दल माहिती कळली होती. सत्य कितीही कटू असलं तरी त्याचा स्वीकार करणं भागच होतं. मी त्या आजींचे आभार मानून तेथून बाहेर पडले. घराबाहेर पडल्यावर मात्र मला अश्रू आवरेनात. मला त्या आसवामधूनही माझ्या दृष्टीसमोर ते मळकं फडकं आणि त्यात गुंडाळलेल्या त्या 2 झिजलेल्या सोन्याच्या बांगड्या दिसू लागल्या. ही कथा इथेच संपली. धन्यवाद. सुधा मूर्तींच्या अशाच छान छान नावाजलेल्या कथा या चॅनलवर वाचायची माझी मनापासून इच्छा आहे, परंतु त्यासाठी त्यांच्या परवानगीची आवश्यकता आहे. ती परवानगी त्यांनी मला द्यावी अशी या चॅनलद्वारे मी त्यांना नम्र विनंती करते. धन्यवाद.